आज पुणे शहर कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अर्थात शरद पवार पक्षाची एक महत्त्वाची बैठक झालेली होती। या बैठकीला प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते। पुणे कोर कमिटी आणि इच्छुकांच्या सोबत त्यांनी चर्चा सुद्धा केली होती। याच बैठकीमध्ये माजी आमदार जयदेवराव गायकवाड सुद्धा होते। आज जी बैठक झालेली आहे या बैठकीत काय घडलं? नाही, बैठक म्हणजे काल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि या मुलाखतीमध्ये प्रचंड प्रत्येक प्रभागामध्ये आम्हाला उमेदवार मिळाले आणि आता ही निवडणूक आपण पाहतो की जर अलीकडच्या काळामध्ये एक एक पक्ष स्वतःच्या बळावर निवडणूक लढत नाही, जेव्हा मित्र पक्ष असेल त्यांच्याबरोबर युती झाली पाहिजे असा एक प्रयत्न असतो। त्याप्रमाणे आता आमचं असं ठरलं की महाविकास आघाडी आहे, ज्यामध्ये काँग्रेस आहे, शिवसेना, उभाटा, तर या पक्षाबरोबर आपल्याला जायचं असेल तर कशा चर्चा केल्या पाहिजे त्यासाठी मुलाखती आमचे आता बसून आम्ही एक्सरसाइज करणार की कुठल्या प्रभागामध्ये कसे उमेदवार आहेत आणि त्यांचा बायोडेटा किती स्ट्रॉंग आहे किंवा त्यांचं काम किती आहे हे सगळे पाहिल्यानंतर या मित्रपक्षाची चर्चा होणार। आजच्या बैठकीचा अजून एक ॲडिशनल असा विषय होता की काही लोकांच्या मागणी होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडल्यानंतर अजित पवार हे त्यांनी वेगळा पक्ष बांधलेला आहे, तर त्या पक्षावर बरेचसे कार्यकर्ते तिकडे गेलेले आहेत। तिकडच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा किंवा ते जर आणि त्यांना BJPने त्यांचा हात सोडलेला आहे, अशा वेळेला त्यांना असं वाटतं की आपण मूळ पक्षही सोडला आणि BJP पण आपल्याला युतीमध्ये घेत नाही, तर मग आपण एकटे BJPच्या याच्यामध्ये आपण एकमेकाच्या विरुद्ध लढलो तर आपणही पराभूत होऊ। पण त्यांचा प्रस्ताव होता इनडायरेक्टली डायरेक्टली असं की डिरेक्टली प्रस्ताव आलेला होता। त्यांचा म्हणजे असं दिसतंय चर्चा सुरू झाल्या आमच्या पक्षामध्ये काही लोकांनी की त्यांच्या इंटरेस्टमध्ये की बुवा आपण त्यांच्याशी युती करावी अशा प्रकारचा चर्चा आली आणि त्या चर्चेबद्दल कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे येथे आले होते आणि त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मत आजमावून घेण्याचा प्रयत्न केला आहे की नेमकं या शहराला काय पाहिजे आहे। तर असं आता ते नंतर आता मधल्या काळामध्ये आमच्याशी ते बोललेले आहेत की तुम्ही मित्रपक्षाशी बोलून घ्या, काँग्रेसशी बोलून घ्या, शिवसेनेशी बोलून घ्या आणि ते सेटल झालं तर मग आपल्याला महाविकास आघाडीबरोबर कशा प्रकारे किती स्कोप आहे आणि त्याचा किती फायदा आहे या गोष्टीचा आम्ही विचार करू। त्याचबरोबर जर समजा मला असं वाटतं की ते ऑब्झर्वेशन करताय की अजित पवारबरोबर गेल्यावर तर आमच्यातल्या काही लोकांनी ठामपणे सांगितलं की आपण महाविकास आघाडीबरोबरच गेलं पाहिजे आणि अजितदादांनी आपला पक्ष फोडून दुसरा वेगळा पक्ष बांधला आहे तर त्यांनी त्यावेळेलाच विचार करायला पाहिजे होता या गोष्टीचा आणि आता ते बाहेर पडल्यानंतर परत मागे परतून शरद पवार साहेबांच्या पक्षाची जर मदत घेत असेल तरी चूक आहे आमच्या दृष्टीने। नाही, अनेक लोकांना असं वाटतं हे चुकीचं आहे। परत अजितदादाबरोबर ते पुन्हा BJPतच म्हणजे BJPच्या सपोर्टवर उपमुख्यमंत्री राहणार, नंतर निवडणूक झाल्यानंतर परत उपमुख्यमंत्री म्हणून तिकडे BJPला मदत करायला जाणार, तर अशा प्रकारची तडजोड करणं हे आमच्यासारख्या तत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना योग्य वाटत नाही। अशा प्रकारची भूमिका घ्यावी। आज जर पाहिलं तर प्रशांत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी भूमिका घेतलेली होती। दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मी राजकीय संन्यास घेईल अशी काही चर्चा झाली आज प्रदेशात। नाही, त्यांना आम्ही सांगितलं की जी काही चर्चा करायची तुमची भूमिका तुम्ही मांडा, ती भूमिका तुमची जर अशी असेल की आपण अजितदादाबरोबर युती करू नये तर त्याचा आम्ही विचार करू, परंतु तुम्ही एकांगी अशा प्रकारे लगेच मी राजीनामा देईल अशी भूमिका घेऊ नये असं त्यांना समजावण्यात आले। मात्र असं काही नाही की अजितदादा पवारबरोबर युतीच केली पाहिजे असं काही कुणाचं मत नाही असताना तुम्ही कशाला असं बोलताय की बुवा अजितदादावर युती झाल्याचा आम्ही राजीनामा देऊ। शक्यता आहे की महाविकास आघाडीबरोबर युती होऊ शकते, शक्य आहे की तुम्ही स्वबळावर पण निवडणूक लढू शकता। त्यामुळे राजीनाम्याची भाषा करू नका असं त्यांना सांगितलं आणि व्यक्तिगत निर्णय करू नका। कुठलाही निर्णय हा राजकीय पक्षाचा निर्णय सामाजिक सर्वांना एकत्र घेऊन करायला पाहिजे अशी झाली चर्चा। जसं तुम्ही सांगितलं की आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत, प्रशांत जगताप सुद्धा म्हणजे ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस जे निष्ठावान कार्यकर्ते शरद पवार साहेब यांच्या सोबत थांबलेले होते, अशावेळी जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय, त्यांनी जो त्यावेळी संघर्ष दिला पक्षांमध्ये, दोन्ही पक्षांमध्ये जो संघर्ष झाला होता त्या कार्यकर्त्यांवरती जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत या निर्णयामुळे कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होतोय किंवा सोयीचं राजकारण होतं असं निश्चितपणे मला देखील वाटतं की जर आता फक्त तुम्ही अजितदादाबरोबर जर युती केली
तर म्हणजे प्रशांत जगताप सारखे निष्ठावंत कार्यकर्त्यांना हे बुद्धीलाही पटत नाही आणि मनालाही पटत नाही. कारण ज्या म्हणजे पक्षाची मोडतोड केली, पक्ष थोडेसे खच्चीकरण झालं, त्याच्यामुळं आम्ही विधानसभा हरवल्या. त्याच माणसावर परत तुम्ही कॉम्प्रोमाइज करता. अजित पवार एवढा मोठा नाही की जो शरद पवारपेक्षा मोठा आहे ना. आणि असं काय नाही की शरद पवारांची भूमिका चुकीची आहे. शरद पवारची भूमिका चुकीची असते आणि मग तुम्ही निघून गेला असता आणि तुमची भूमिका करेक्ट असते, तर आम्ही तुमच्याशी बोललं पाहिजे ना. तुमची भूमिकाच मुळामध्ये बीजेपीला मदत करण्याची आहे आणि आम्ही आयुष्यभर बीजेपीच्या विरोधी लढतो. त्यामुळे अजित पवारशी युती करा असं जसं प्रशांत जगतापांवर तसं जयदेव गायकवाडला देखील वाटतं. अजित पवारांच्या बरोबर अजिबात जाता कामा नये. कारण अजित पवार हे बीजेपी बरोबर आज त्यांच्याबरोबर त्यांच्या सपोर्टवर ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याबरोबर जाणार आहेत. ते तिकडे दिल्लीमध्ये जाऊन भेटतात श्रेष्ठींना. इकडे दररोज फडणवीस बरोबर बसतायत, महाराष्ट्राचा कारभार हाकतायत, बीजेपीच्या बळावर हाकतात. आणि त्यांच्याशी आम्ही युती करण्याचं कारण काय? तसं जर झालं तर माझं असं मत आहे उलट की याचा अर्थ बघ राष्ट्रवादी काँग्रेस ही बीजेपीकडे झुकली की काय असं काय, आणि असं आम्हाला होऊ द्यायचं नाही. दादा, तुम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेब यांच्या सोबत आहात. ज्या पद्धतीचा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होतोय, एका बाजूला थेटपणे टीका केली जाते, दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतात. कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसतोय. काय करायचं कार्यकर्त्यांना हे कळत नाही. कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे कार्यकर्त्यांची विचार शक्ती जी असते ती मर्यादित असते. म्हणजे प्रत्येकाला तेवढी मॅच्युरिटी नसते. पण आता उदाहरणार्थ शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याला अगदी पंतप्रधान देखील येऊन त्यांना विश करू शकतो किंवा मग त्यांच्या घरातला कुठलाही सदस्य येऊन त्यांना विश करून त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. त्यामुळे अजित पवार दिल्लीमध्ये गेले आणि पवार साहेबांना भेटले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या तर हे फार आश्चर्य करण्याची गोष्ट नाही आहे. कुणी पण त्यांना करायला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रम करू नये. क्लिअरिटी नाही. कार्यकर्त्यांच्या मनात येतं अरे ते जाऊन भेटले म्हणजे याचा अर्थ ते काय एकत्र येतात का, असं नसतं. एवढं राजकारण एवढं ज्याला काय म्हणतात एवढं सुलभ पण नसतं आणि एवढं प्राथमिक दर्जाचं पण नसतं. राजकारणामध्ये तुम्ही नाती असतात, ती काही मैत्री असतात, त्याच्या पलीकडे पुन्हा भूमिका असते. आता अजित पवार नाही काय त्यांना माहित होतं ना आपला चुलता एवढा मोठा थोर देशाचा नेता आहे, तरी देखील सोडून गेले ना. मग त्यांच्याबद्दल एवढा भावूक होऊन कार्यकर्त्यांनी विचार करू नये. असे कार्यकर्ते म्हणत असेल किंवा नाही आता अजितदादा आले आता पक्षातच आले, याचा अर्थ मानसिकदृष्ट्या किंवा वैचारिकदृष्ट्या ते कमकुवत आहे म्हणून तसा विचार. तुम्हाला असं एक वाटतं का की शरद पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन असे मतप्रवाह आहेत, एक निष्ठेसोबत आहे, एक सत्तेसोबत आहे, असं काही प्रवाह आहेत का? जनरली कसं असतं की पक्षाच्या नेत्यांनी भूमिका ठरवायच्या असतात. कार्यकर्ते सामान्य असतात, त्यांनी कधी वाचलेलं नसतं, त्यांचा अभ्यासही नसतो, त्याचबरोबर त्यांना अनुभवही नसतो. ते भावनिक असतात आणि ते मेकिंग स्टेजमध्ये असतात, कार्यकर्ता होण्याच्या प्रोसेसमध्ये असतात. अशा कार्यकर्त्यांना शेवटचे टोकाचे निर्णय करता येत नाही. तो वरून माझं शिंदे साहेबांशी हेच बोलणं झालं की तुम्ही कार्यकर्त्यांना निर्णय घ्यायला सांगितलं की तुम्ही स्थानिक पातळीवर बसा आणि निर्णय घ्या आणि कोणत्या पक्षावर, हीच मोठी मला योग्य वाटत नाही असं माझी भूमिका आहे. कारण कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा की या पक्षाबरोबर करा, त्याच्यामध्ये तुमची भूमिका पुढे गेली पाहिजे. आता भूमिकेला तडा जातो ना, विनाकारण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. अरे अजित, मग काही लोक म्हटले अजितदादा बीजेपीमध्ये कुठे आहेत, अजितदादांचा राष्ट्रवादी आहे, मग त्यांच्यावर करायला काय हरकत आहे. पण अजितदादांचं राजकारण बीजेपीला म्हणजे एकदम पूरक आहे, हे कार्यकर्त्यांना कळत नाही. जसं आता तुम्ही सांगितलं, शशिकांत शिंदे म्हणतात की स्थानिक पातळीवरती आम्ही सगळे किती जागा लढवायच्या ते सगळे अधिकार दिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना आणि मनसेची भूमिका स्पष्ट होईल त्यानंतर आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करू. अजित पवार गटाचा प्रस्ताव आलेला नाही. अंतिम असा निर्णय दिला की तुमच्या कुठली कार्यकर्त्यांना कोणाला तिकीट द्यायचे हे तुम्ही पाहून अभ्यास करून ठरवा, तुम्ही आहे का विचार करून. ते बरोबर आहे ना, स्थानिक पातळीच्या नेत्यांनीच करायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी असा निर्णय दिला की म्हणजे शिवसेना असेल किंवा काय त्याला म्हणतात तुमची राज ठाकरेंची मनसे असेल, तर ते काय ठरतंय ते त्याचं पण निष्कर्ष येऊ द्या. त्याच्यामध्ये शिवसेनेबरोबर जर मनसे आली तर काँग्रेसला चालणार आहे का, काँग्रेसबरोबर आम्हाला चालणार आहे का, त्याचा आम्हाला फायदा होणार की तोटा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा असं ते म्हणा. मला सांगा, पुणे महापालिकेसाठी किती जागांसाठी तुमचा पक्ष आग्रही असतो? आम्ही जास्तीत जास्त
आता मी स्वतः अध्यक्ष होतो त्यावेळेला मी 49 निवडून आणल्या होत्या. त्यावेळेस समजून 80-90 आम्ही लढलो, 100 लढलो. त्यावेळेला आम्ही स्वबळावर लढलो तर सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या प्रभागात लढलो होतो. त्यामुळे मोठा चांगला निर्णय झाला. आता जर युती झाली तर सीट वाटप होईल आणि आम्ही जेवढ्या चांगल्या आमच्या आहेत जागा त्या पहिल्यांदा क्लेम करणार, काँग्रेसच्या करणार आणि त्याच्यात तडजोड करणार की एकमेकाला क्रॉस न करता जिथे त्यांचं प्राबल्य आहे तिथे त्यांना देणार, जिथे आमचं प्राबल्य तिथे आम्हाला, त्याच्यामध्ये जास्त चांगले रिझल्ट येते. त्यामुळे किती आज आकडा आज बोलू शकत नाही. किती म्हणजे जिथे जिथे आमचे प्रभावी कार्यकर्ते, आता समजा ही ताई आहे, ही तू काय केलं आहे, MBA केलं, लॉ केलं आहे, समजा अतिशय चांगले आहे. तर असं विचार करू, प्रत्येक कॅन्डिडेटचं मेरिट पाहू आणि त्या मेरिटप्रमाणे त्यांना आपण संधी देऊ. हे होते माजी आमदार जयदेवराव गायकवाड. आता जर पाहिलं तर शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पुण्यातील शहर कार्यालयात अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयामध्ये कोर कमिटीची आणि इच्छुकांची त्यांनी चर्चा केलेली होती आणि या बैठकीमध्ये 2 सूर उमटल्याचं पाहायला मिळालं होतं. एक सूर म्हणत होता की आपण महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढूया, तर दुसरा सूर म्हणत होता की आपण अजित पवार यांच्यासोबत आघाडी करूयात. आणि या बाबतीमध्ये जी आहे ती चर्चा झालेली आहे आणि पुढील निर्णय काय आहे तो लवकरच या बाबतीमध्ये ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.